इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। प्रदूषणामुळे पर्यावरण बदलाचा त्रास हा सध्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे। पर्यावरणाचे रक्षण करणे हे फार महत्त्वाचे आहे। उल्हासनगर महापालिकेत आज पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आज आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महापालिका शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची एक पालिकेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेत पर्यावरणाचे रक्षण कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले। आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण विभागामार्फत व आपले आयुक्त माननीय अजित शेख सर व अतिरिक्त आयुक्त श्री जमील इंगळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण दूत यांचं प्रशिक्षण किंवा कार्यशाळा म्हणता येईल आपल्याला, त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांना आपण पाचारण केलेलं होतं आणि त्यांना स्वच्छता दूत म्हणून आपण त्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिलेलं आहे। हा उद्देश असा आहे की जनजागृती करण्याकरिता, पर्यावरण संवर्धन करण्याकरिता, त्यामध्ये वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा जलप्रदूषण असेल, हे रोखण्यासाठी जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर बालकांपासून, विद्यार्थ्यांपासून जर आपण त्या मनावर बिंबवलं तर त्यांना स्वच्छता किंवा प्रदूषण या बाबी कळतात आणि ती पिढी एक चांगली पिढी घडून पर्यावरणासाठी चांगले काम ते करू शकतात। याचा उद्देश ठेवून या शिक्षकांना व मुख्याध्यापकांना आपण पर्यावरणासाठी जनजागृतीपर आपण पर्यावरण दूत म्हणून सर्टिफिकेट दिलेलं आहे। आमचे विभाग प्रमुख विशाखा सावंत तसेच पनवेलवरून बीएड कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर सीमा कांबळे यांचं इथं मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यांच्या मार्फत सर्व शिक्षकांना आपण इथं पर्यावरण दूत म्हणून आज सन्मानित केलेलं आहे व त्यांनी सुद्धा समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जनजागृती निर्माण करावी, असा हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे।